नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील प्रश्नसंच 4 सोडवणार आहोत। टोटल 30 प्रश्न उत्तरे आहेत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले हे प्रश्न उत्तरे आहेत, म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन PYQs आहेत। ठीक आहे, तर तुम्ही 15 ते 20 मिनिटाचा वेळ लावा आणि हे 30 प्रश्न उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक 1 आहे, रीडर्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहे? हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे हे उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा। 4 ऑप्शन्स आहेत, दादाभाई नौरोजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी। आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे रीडर्स इन हिंदुइझमचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता प्रश्न क्रमांक 2 ला सुरुवात करूयात। आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? गाडगे बाबा सर्वांना माहीतच असेल, त्यांना खराट्याचा बादशाह असे म्हटले जायचे, पण ते कोणी म्हटले आहे? प्रश्न नीट वाचा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आचार्य अत्रे। म्हणजेच आचार्य अत्रे यांनी गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असे म्हटले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात। ऑप्शन्स नीट वाचा, विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले। ऑप्शन्स जे दिले आहेत ते थोडे कन्फ्युजिंग आहेत, तर योग्य उत्तराला टिक करा, उत्तर देताना घाई करू नका। आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विष्णू शास्त्री पंडित। म्हणजे महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे विष्णू शास्त्री पंडित यांना म्हटले जाते। मित्रांनो, मी 2-2 वेळा प्रश्न आणि उत्तर वाचत आहे। याचं कारण असं आहे की ज्या मुलांना या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही आहेत त्यांची इथल्या इथे लगेच रिव्हिजन होणार आहे। म्हणजे इथल्या इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे तर लगेच पाठ करून घ्या, यासाठी मी 2 वेळा प्रश्न आणि उत्तर रीड करत आहे। आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 4। आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे? प्रश्न नीट वाचा, काय दिलेलं आहे आपल्याला, कोणते विधान अयोग्य आहे। म्हणजे अयोग्य जे विधान आहे त्याला टिक करायचं आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये असे खूप कन्फ्युजिंग प्रश्न विचारतात की कोणते विधान योग्य आहे, कोणते विधान अयोग्य आहे। आणि आपण काय करतो, वेळ कमी असल्यामुळे घाईघाईमध्ये आपल्याला उत्तर माहीत असेल तरी चुकीचं उत्तर टिक करतो आणि आपल्या हातातला 1 मार्क्स आपण घालवून बसतो। म्हणून प्रश्न नीट वाचा आणि उत्तर द्यायची घाई नका करू, वेळेमध्ये उत्तर द्या पण योग्य उत्तर द्या। ठीक आहे, आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरू केले, हे आदिवासी चळवळीच्या संदर्भात अयोग्य विधान आहे। मग बाकीचे जे 3 आहेत ती योग्य विधान आहेत, ते सुद्धा आपण याची रिव्हिजन करूयात। म्हणजेच अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली, ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले। आणि तिसरं योग्य विधान आहे, शामराव व गोदावरी परुळेकर यांनी वारलीच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले। मी जे 3 योग्य विधान वाचले आहेत त्याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून मी बाकीचे योग्य जे 3 विधान आहेत ते तुम्हाला वाचून दाखवले आहेत। आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे, आणि आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, र.धो. कर्वे। म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची इतिहासाबरोबरच इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा होणार आहे। ते कसं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणारच आहे, यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आपला प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढील पैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही? प्रश्न नीट वाचा, संबंधित नाही असं म्हटलेलं आहे, तर हे जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यापैकी कोणती कोणती गोष्ट संबंधित नाहीये अगोदर तुम्ही टिक करून घ्या आणि त्यानंतरच योग्य उत्तर द्या। ऑप्शन नीट वाचा, ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते का, संबंधित की आहे किंवा नाही ते बघा, त्यांनी प्रार्थना समाजाला आधुनिक केले,
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले. तर यातलं योग्य उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे वरीलपैकी एकही नाही म्हणजेच काय, संबंधित नाही. आणि ऑप्शन आहे ऑप्शन डी, वरीलपैकी एकही नाही म्हणजे तीनही ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्याशी संबंधित आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे न्यायमूर्ती चंदावरकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी प्रार्थना समाजाला आधुनिक केले आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे महादेव गोविंद रानडेच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे नेतृत्व न्यायमूर्ती चंदावरकरांकडे गेले. मुलांनो, हा प्रश्न थोडा कठीण होता, कारण कधी कधी आपल्याला काय होतं, प्रश्न आपल्याला कळतच नाही. जेव्हा विचारतात ना कोणते कोणते विधान अयोग्य आहे, कोणते विधान योग्य आहे, कोणती गोष्ट संबंधित नाही, आणि ऑप्शन मध्ये देतात वरीलपैकी एकही नाही की अ आणि ब, आपल्याला प्रश्न समजायलाच खूप वेळ जातो आणि आपण त्या याच्यामध्ये गडबडीमध्ये चुकीचं उत्तर टिक करतो. म्हणून प्रश्न नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. वरीलपैकी एकही नाही असं जेव्हा दिलं असेल ना आणि प्रश्नामध्ये जेव्हा नाही असेल ना, तर ते तुम्ही नीट उत्तर द्या की बाबा कोणतं संबंधित आहे तर टिक करा, येस म्हणजे राईट टिक करा. कोणतं संबंधित नाही तर रॉंग टिक करा म्हणजे चुकीचं टिक करा. आणि असं टिक केल्यानंतर आहे ना, प्रश्न नीट समजून घेतल्यानंतर तुम्ही योग्य उत्तर बरोबर देऊ शकता. आणि असं प्रश्नामध्ये जास्त तुम्ही वेळ नका वाया घालू. पहिला सोपे सोपे प्रश्न सोडवा आणि मग या प्रश्नांकडे या, कारण अशा प्रश्नांमध्ये आपण जास्त वेळ वाया घालवतो आणि बाकीचे सोपे प्रश्न असतात ते आपले राहून जातात. ठीक आहे? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर पाहूयात आता प्रश्न क्रमांक 7. आपला प्रश्न क्रमांक 7 आहे, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्त्री विचारवती. म्हणजे मला असं वाटते की जोपर्यंत मी प्रश्न वाचत असते ना मुलांनो, तोपर्यंत तुम्ही मनातल्या मनात प्रश्न वाचा, ऑप्शन पटकन बघून घ्या आणि मी उत्तर द्यायच्या अगोदरच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर देऊन मोकळे व्हा. ठीक आहे? चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 8. आपला प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नामाने लिहावयाच्या? आणि याचं योग्य उत्तर आहे, मी उत्तर सांगते पण अगोदर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या, पटकन वाचा तुम्ही. काय प्रश्न आहे, हिंदू लेडी या टोपण नावाने कोण लिहावयाच्या? ऑप्शन्स आहेत ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई, डॉक्टर आनंदीबाई आणि रमाबाई रानडे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर रखमाबाई. म्हणजे हिंदू लेडी आलं की रखमाबाई, डॉक्टर रखमाबाई हे तुमच्या डोळ्यापुढे पटकन आलं पाहिजे. ठीक आहे? चला तर मग वळत आता प्रश्न क्रमांक 9 कडे. आपला प्रश्न क्रमांक 9 आहे, भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, तो तुम्ही नीट वाचा, योग्य उत्तर द्या. परीक्षेला खूप वेळा विचारला गेलेला आहे हा प्रश्न, कारण तो खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे, मी उत्तर देण्याच्या अगोदर कमेंट बॉक्स मध्ये कोणी कोणी ऑप्शनचं उत्तर दिलेलं आहे सांगा मला, की ऑप्शन ए आहे, बी आहे, सी आहे की डी आहे, पटकन सांगा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रामकृष्ण विश्वनाथ. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आता, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे, ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी देशाचे दुश्मन पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयांनी शिक्षा केली? तर पुस्तकाचं नाव आहे देशाचे दुश्मन. म्हणजे तुमच्या याच्यात 2 प्रश्न उत्तर होणार आहेत, की देशाचे दुश्मन पुस्तक कोणी लिहिलं आणि ते पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयाने कोणाला शिक्षा दिली. म्हणजे एकाच याच्यामध्ये 2 प्रश्न उत्तरे होणार आहेत. ठीक आहे? आणि याचे ऑप्शन्स आहेत भास्करराव जाधव, केशवराव जेदे, प्रबोधनकर ठाकरे आणि दिनकरराव जवळकर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब आणि ड म्हणजे बी आणि डी. म्हणजे ती नावं आहेत ऑप्शन बी केशवराव जेदे आणि ऑप्शन डी दिनकरराव जवळकर. प्रश्न क्रमांक 11 ला सुरुवात करूयात आता. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए आहे, त्यांचा जन्म पैठण येथे झाला, जनार्दन स्वामींचे ते शिष्य होते, त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली आणि त्यांच्या भारूड रचना आणि गवळणी प्रसिद्ध आहेत.
हा सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर माहीत असणारच आहे, कारण अतिशय सोपा प्रश्न आहे हा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 संत एकनाथ महाराज. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात आता काय आहे तो. प्रश्न क्रमांक 12, मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते. ऑप्शन्स मध्ये महात्मा फुले यांच्या मित्रांची नावं दिलेली आहेत, म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्यांना मुलींची शाळा चालवण्यासाठी सहकार्य केले होते. सर्व नावं नीट वाचा आणि योग्य उत्तराला टिक करा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वरील पैकी सर्व, म्हणजे वरील सर्व बरोबर असं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंना सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, देवराव ठोसर आणि E.C. जोन्स या सर्वांनी शाळा चालवण्यासाठी मदत केली होती. मी सर्वांची नावं याच्यासाठी तुम्हाला वाचून दाखवली आहेत, कारण आपण कधी कधी पुस्तकामधून वाचतो पण आपल्या लक्षात राहत नाही. पण आपण जेव्हा एखादं व्हिडिओ ऑडिओ ऐकतो आणि बघतो तर ते आपल्या मेंदूपर्यंत पटकन पोहोचतो. म्हणून ही जी नावं मी तुम्हाला वाचून दाखवली, कदाचित ती तुम्हाला नावं कायम लक्षात राहतील. ठीक आहे, चला तर मग वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे, आणि तो आहे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली. ऑप्शन्स आहेत डॉक्टर आनंदीबाई जोशी, अनुताई वाघ, भाऊदाजी लाड, आणि ऑप्शन डी आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. कोणी कोणी योग्य उत्तर दिले आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. या प्रश्नामध्ये आपली 2 प्रश्न उत्तरे होणार आहेत. एक म्हणजे मी तुम्हाला आता जो प्रश्न वाचून दाखवला तो, आणि दुसरा म्हणजे लोकहितवादी असे कोणाला म्हटले जाते. तर त्याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. म्हणजे 2 प्रश्नांची उत्तरं तुमची इथल्या इथे आता पाठ झाली आहेत. आता वळूयात प्रश्न क्रमांक 14 कडे. आपला प्रश्न क्रमांक 14 आहे, टिंबटिंबमुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली. ऑप्शन्स आहेत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, ख्रिस्ती मिशनरांचे कार्य, आणि वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. आता पर्यायामध्ये अ आणि ब फक्त, अ ब क फक्त, अ ब क ड असं दिलेलं आहे. तर नीट वाचा ऑप्शन्स काय आहेत ते. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 ABCD. म्हणजे 4ही ज्या गोष्टी आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन चळवळ उदयास आली, आणि त्या गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला आता वाचून दाखवल्या. म्हणजे वैज्ञानिक व भौतिक सुधारणा, ख्रिस्ती मिशनरांचे कार्य, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. ठीक आहे, आता वळूयात आपण प्रश्न क्रमांक 15 कडे. आपला प्रश्न क्रमांक 15 आहे, बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते. म्हणजे बाबा आमटेंचं संपूर्ण नाव काय होतं. बाबासाहेब मनोहर आमटे, दयानंद सुधाकर आमटे, देवीदास सुधाकर आमटे, की मुरलीधर देवीदास आमटे. म्हणजे असे खूप सारे सुधारकांची टोपण नावं दिलेली असतात आणि त्यांचे संपूर्ण नाव परीक्षेला विचारलेले जातात. तर तुम्ही अभ्यास करताना टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव दोन्ही पण नीट लक्षात ठेवा आणि दोन्ही पण नीट वाचा. आणि आता याचं योग्य उत्तर आहे मुरलीधर देवीदास आमटे. म्हणजे बाबा आमटे यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. इथल्या इथे पाठ करून घ्या ज्यांना कोणाला लक्षात नसेल त्यांनी. आता प्रश्न क्रमांक 16 सोडवूयात. आपला प्रश्न क्रमांक 16 आहे, परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते. परमहंस सभेची स्थापना कोणी केली हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे, आणि त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता सध्या आपला प्रश्न आहे की परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते, आणि याचं योग्य उत्तर पाहूयात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कासमबाई महम्मदजी ढालवानी. आता प्रश्न क्रमांक 17 पाहूयात काय आहे तो. प्रश्न क्रमांक 17, स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक टिंबटिंब होय, आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लोकसत्ता. म्हणजे प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोण होतं स्वातंत्र्योत्तर मुंबईतून, लोकसत्ता असं त्या न्यूजपेपरचं नाव आहे. आता प्रश्न क्रमांक 18 कडे वळूयात. आपला प्रश्न क्रमांक 18 आहे,
कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी टिंब या वर्षी देण्यात आली. हा प्रश्न सुद्धा खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1895. म्हणजे 1895 या साली नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर ही पदवी मिळाली आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनाच कामगार चळवळीचे आद्यजनक असं म्हटले जाते. 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं आपली इथे आता तयार झालेली आहेत. आता पाहूयात प्रश्न क्रमांक 19. आपला प्रश्न क्रमांक 19 आहे, टिंब हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आणि कधी केली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि सध्या आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूयात की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नारायणराव कडलक. आता प्रश्न क्रमांक 20 सोडवूयात. प्रश्न क्रमांक 20 आहे, देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर टिंब यांनी कार्य केले आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिवराम जानबा कांबळे. म्हणजे देवदासी प्रथेला प्रतिबंधाचा प्रश्न आला तर विठ्ठल रामजी शिंदे आणि शिवराम जानबा कांबळे हे 2 व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता वळूयात प्रश्न क्रमांक 21 कडे आणि आपला प्रश्न क्रमांक 21 आहे, आर्य बांधव समाज टिंब येथे होता. कोठे होता आर्य बांधव समाज? आठवा पटकन. कोल्हापूर, नागपूर, औंध, पुणे. तुम्ही अभ्यासामध्ये काय वाचलं आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 22, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंब पुस्तकात आढळतो. ऑप्शन्स आहेत वेदोक्त धर्मप्रकाश, समुद्रकिनारीचा वादविवाद, अरुणोदय आणि धर्मविवेचन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समुद्रकिनारीचा वादविवाद. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 30च्या 30 प्रश्न उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की 30 पैकी कोणाकोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत. व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण आपल्याला इंग्रजी विषय सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे, त्याची सुद्धा रिव्हिजन आपल्याला करायची आहे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सारखं बोलत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इतिहासाबरोबरच तुमची इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा मी इथे या व्हिडिओमध्ये घेणार आहे. ठीक आहे. चला तर मग वळूयात आता प्रश्न क्रमांक 23 कडे. आपला प्रश्न क्रमांक 23 आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंब यांचे अनुयायी होते. ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. आता प्रश्न क्रमांक 24 सोडवूयात. आपला प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? महत्वाचा प्रश्न आहे कारण समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हा टॉपिक तुम्ही खूप चांगल्यारीत्या पाठ करायचा आहे. आणि याचे ऑप्शन्स आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, डी.लिट आणि एल.एल.डी. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 ABCD. म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न ही पदवी मिळाली होती, पद्मविभूषण, डी.लिट आणि एल.एल.डी हे सर्व सन्मान त्यांना मिळालेले होते. आता वळूयात प्रश्न क्रमांक 25 कडे आणि आपला प्रश्न क्रमांक 25 आहे, कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना टिंब आणि टिंब यांच्या प्रयत्नांनी झाली. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगेल पण कमेंट बॉक्स मध्ये अगोदर मला सांगा की स्थापना कधी झाली होती. ठीक आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए माधवराव बागल आणि रत्नापा कुंभार. म्हणजे कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना माधवराव बागल आणि रत्नापा कुंभार यांच्या प्रयत्नांनी झाली. आता वळूयात प्रश्न क्रमांक 26 कडे. आपला प्रश्न क्रमांक 26 आहे, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोली भाषेत रचना केल्या? अहिराणीमध्ये केल्या, कोकणी बोली भाषेत केल्या, वराडी की मालवणी? तुम्ही अभ्यास केला असेल, हा प्रश्न वाचला असेल तर उत्तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहिराणी. म्हणजे बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी या बोली भाषेमध्ये त्यांच्या रचना केल्या. आता वळूयात आपण प्रश्न क्रमांक 27 कडे आणि आपला प्रश्न क्रमांक 27 आहे,
उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला? कोणत्या गावात झाला त्यांचा जन्म? जेजुरी मध्ये, सासवड मध्ये, भिवडी मध्ये की किकवी मध्ये? उमाजी नाईक हा महत्वाचा टॉपिक आहे, तो सुद्धा तुम्ही नीट वाचायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भिवडी. म्हणजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर, पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. मुलांनो, आजचा हा आपला प्रश्नसंच 4 आहे इतिहासावरती. याच्या अगोदर मी 3 प्रश्नसंच माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही सर्वांनी ते तिन्हीच्या तिन्ही प्रश्नसंच अगोदर पाहायचे आहेत आणि प्रश्नपत्रिका त्या सोडवायच्या आहेत. आणि आपण अगोदर प्रश्नसंच टोटल 5 पाहणार आहोत इतिहासावरती, आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे प्रश्नसंच पाहणार आहोत. तसेच आपण चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स वरचे व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे, माझ्या चॅनलवर टाकणार आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघायचं आहे. ठीक आहे, चला तर मग वळूयात आता प्रश्न क्रमांक 28 कडे. आणि आपला प्रश्न क्रमांक 28 आहे, टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जी व्ही जोशी. म्हणजे ग वा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी. तुम्ही नुसते फुल फॉर्म्स पण वाचायचं नाही आहे, त्याची टोपण नावं किंवा अजून त्यांना काही नावं दिलेली असतील, म्हणजे जसं काही छत्रपती शाहू महाराज आपण बोलतो, महर्षी धोंडो केशव कर्वे, म्हणजे काही काही म्हणजे पदवीनुसार पण नावं आहेत, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता वळूयात आपण प्रश्न क्रमांक 29 कडे. आणि आपला प्रश्न क्रमांक 29 आहे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक टिंबटिंब हे होते. कधीही मी तुम्हाला संस्थापक याच्याबद्दल विचारते, तर तुम्ही तिथल्या तिथे की एखाद्या संस्थेचे संस्थापक कोण आहे, त्याची स्थापना कोणी केली, त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, त्याचं ब्रीद वाक्य काय आहे, हे सुद्धा तुम्ही लगेचच्या लगेच आठवा आणि ते सुद्धा रिव्हिजन करा. कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहेत आणि यापुढे सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक मी तुम्हाला इथे विचारलं, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हमीद दलवाई. पण तुम्ही लगेचच इथे रिव्हिजन करा की मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कधी झाली, त्याचं काही ब्रीद वाक्य असेल तर ते काय होतं, तुम्हाला आठवत नसेल तर लगेच पुस्तक ओपन करा आणि तिथल्या तिथे बघा आणि ते तुम्ही लगेच तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून टाका. ठीक आहे, चला तर मग वळूयात आता आपल्या आजच्या व्हिडिओमधील शेवटच्या प्रश्नाकडे, आणि तो आहे प्रश्न क्रमांक 30. आपला प्रश्न क्रमांक 30 आहे, अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? इथे लक्षात ठेवा की आता मागणी केली कोणत्या सभेमध्ये? सासवडच्या सभेमध्ये. तर इथे एक तुमचं प्रश्न उत्तर पाठ झाले. आणि याचे ऑप्शन्स आहेत, शिवराम जानबा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऍडव्होकेट बी सी कांबळे की गोपाळ बुवा वलंकर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिवराम जानबा कांबळे. म्हणजे यांनीच अस्पृश्यांना लष्करात आणि पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेमध्ये मागणी केली होती. 30च्या 30 प्रश्न आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. म्हणजे आपला एकूण 30 प्रश्नांचा प्रश्नसंच आता सोडवून झालेला आहे. आणि आता आपण इंग्रजीची रिव्हिजन करणार आहोत. इंग्रजी रिव्हिजनचा आपल्याला असा फायदा होणार आहे की परीक्षेला 25 मार्कला इंग्रजी हा टॉपिक विचारला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला स्पेलिंग एरर विचारलं जातं आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारले जातात. तर मी 1 ते 30 प्रश्नामधले काही असे शब्द घेतलेले आहेत ज्याला मराठी शब्दातून इंग्लिशमध्ये काय बोलतात आणि इंग्लिश शब्दाला मराठीतून काय बोलतात, त्याची स्लाइड मी इथे तयार केलेली आहे. कारण जर इंग्रजी विषयामध्ये आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले आणि एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नसेल तर आपण त्याचं योग्य उत्तर देऊ शकत नाही. म्हणून मी असा एक नवीन उपक्रम चालू केला आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची रिव्हिजन घ्यायची. म्हणजे तुमचे हातचे 2 नाही तर 3 मार्क्स किंवा 1 मार्क्स तुमचे हातचे जाणार नाहीत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असे काही विद्यार्थी असतील की ज्यांची लग्न झाली असतील, त्यांना मुलं बाळ असतील आणि तरी सुद्धा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यांची मुलं त्यांना विचारू शकतात की आई, भांडवलशाहीला इंग्लिश मधून काय बोलतात, किंवा इन्स्पिरेशन हा वर्ड आहे त्याला मराठीतून काय बोलतात, नियोजनला इंग्लिश मधून काय बोलतात, फॅमिलीला मराठीतून काय बोलतात. तर तुम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ शकतात की कुटुंब म्हणजे फॅमिली,
नियोजन म्हणजे प्लॅनिंग, कोडे म्हणजे रिडल्स. तर तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या इंग्लिश रिव्हिजनला सुरुवात करूयात. आपला पहिला शब्द आहे कोडे. कोडेला इंग्लिश मधून रिडल्स बोलतात. कुटुंब म्हणजे फॅमिली, सोपा शब्द आहे, हा सर्वांना माहित आहे. नियोजन म्हणजे प्लॅनिंग करणे. प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. सामाजिक संस्था त्याला इंग्रजीमधून सोशल इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. भांडवलशाही म्हणजे कॅपिटॅलिझम. सहकार्य करणे म्हणजे कोऑपरेट करणे. प्रबोधन म्हणजे एनलायटनमेंट. शाखा म्हणजे ब्रांच. सभासद म्हणजे मेंबर. पुढचा शब्द आहे प्रकाशित. प्रकाशित करणे म्हणजे पब्लिश करणे. स्वातंत्र्योत्तर म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स असं म्हटलं जातं. अनुयायी अनुयायी या शब्दाला फॉलोवर असं म्हटलं जातं. सन्मान म्हणजे ऑनर. परिषदला काउन्सिल आणि असेंब्ली असे दोन शब्द आहेत. गाव म्हणजे विलेज हे सर्वांना माहित आहे. मागणी म्हणजे डिमांड हा सुद्धा शब्द माहित आहे. आणि अस्पृश्य म्हणजे अनटचेबल्स. तर मी दोन स्लाइड तुमच्या इंग्रजीच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही नीट मराठी आणि इंग्लिश शब्द दोन्ही नीट वाचा, लक्षात ठेवा. स्पेलिंग सुद्धा नीट बघून घ्या, कारण आपल्याला स्पेलिंग एरर सुद्धा परीक्षेला विचारले जाते. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.